काकू दिसत नाही का तुम्हाला? गाडी चालवता येत नाही का? कान खाली करा. काय हो, तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर चालवता कशासाठी? नाही नाही, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचं ना असंच असतं, हौसच असते तुम्हाला कुणाच्याही अंगावर गाडी चढवायची. इथे कुणाच्या जीवावर बेतलं तर काय करणार आहात? अरे काय एवढं बोलून पण तुला कळत नाहीये का? मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी. अरे कळत नाहीये का मी काय बोलतेय? डोकं घरी ठेवून आलात का? कळत नाहीये का? हा सांगते. काकूंच्या आठवणी कधी पिच्छा सोडणार आहेत काय माहित. अहो अहो चहा घ्या. हे नकोय मला. अहो सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, तुम्ही चहा तरी घ्या. नको म्हटलं ना. किती विचार करणार आहात त्या गोष्टीचा आता? अगं मग काय करू? वाटलं होतं का ही माणसं अशी वागतील म्हणून? ही किंमत केली आहे त्या माणसाने आपली. नका ना मनाला लावून घेऊ तुम्ही, सोडून द्या ना विषय. कसं सोडून देऊ सुलभा? कसं सोडून देऊ? आज या प्रकरणामुळे गावातला प्रत्येक माणूस आपल्याला बोलतोय, आपल्याला टोमणे मारतोय, आणि ही बाई 4 पैसे फेकून या सगळ्या प्रकरणातून नामानिराळी होऊ बघते. बाय बाय, मला सांग, तुला तरी वाटलं होतं ही बाई अशी वागेल म्हणून? अगं जीव लावलास तू तिला, अजूनही लावतेस. अजूनही तुला त्याच माणसांमध्ये जायचंय. पण हा त्यांचा खरा चेहरा आहे, बघितलास ना? बाय कावेरी, बाय कावेरी, कावेरी, बाय बाय, दार उघड बाय. कावेरी दार उघड ना. कावेरी, ताई, कावेरी दार उघड. बाय दार उघड बाय. कावेरी दार उघड ना. बाय बाय बाय, अगं उघड ना दार बाय. तुम्हाला मोहिते मॅडम, आजपर्यंत माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर होता. बाय अगं बाय, दार उघड ना बाय. तुम्ही कशाला तिला टोचून बोलता? ती स्वतःला त्रास करून घे. मी सारखं तुम्हाला सांगते पण तुम्ही काही माझं ऐकत नाही. काय तुम्ही पण? बाय कावेरी दार उघड ना. ताई उघड ना दार. मला वाटलं जे काही घडलं ते नियतीने घडवून आणलं असेल, एखादा गैरसमज झाला असेल. कितीही झालं तरी तुम्ही मनाच्या सच्च्या आहात, मनाने चांगले आहात, माणसाची कदर करणाऱ्या आहात, माणसाचं मन जपणाऱ्या आहात. कावेरी दार उघड ना. ताई, कावेरी. पण आज मला कळलं कावेरी दार उघड ना. कावेरी, की तुम्ही सुद्धा इतरांसारख्याच आहात. तुम्हाला सुद्धा मनाची किंमत कळली नाहीये. तुम्ही माझ्या भावनांची किंमत पैसे देऊन केली.
त्यामुळे मी दुखावली गेलीये आणि आता माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर क्षणात संपलाय. ताई उघड ना दरवाजा. कावेरी अगं दार उघड ना. बाय. माझ्या मनात थोडी तरी आशा होती की मी कधीतरी शहरात येईन, तुम्हाला भेटेन. पण आज मी तुम्हाला शब्द देते की मी आयुष्यात तुमच्या दाराची पायरी कधीही चढणार नाही, कधीही तुमच्या समोर येणार नाही. यापुढे कधीच तुमची नसलेली कावेरी. बाय बाय अगं उघड ना दार. बाय. कावेरी अगं दार उघड ना. ताई बाय. कावेरी. गौरी हे पत्र पोस्ट कर. धर. मोहितांना मी पाठवलेलं हे शेवटचं पत्र असेल. आजपासून माझा आणि मोहित्यांचा जो काही उरला सुरला ऋणानुबंध होता तोही संपला. अगदी कायमचा. खरं तर हे पत्र मीच पोस्ट केलं पाहिजे, कारण तू हे पत्र पोस्ट करणार नाहीस. ठीक आहे, दे. ताई. कावेरी. गौरे या बॅगा आहेत ना, या जरा बाजूला ठेवा. हो तात्या. अहो ऐका, दर दिवाळीत आपण हे सगळं सामान बाहेर काढतो आणि पुन्हा उचलून तसं तसं आत ठेवून देतो. काही उपयोग नाही या गोष्टींचा. हे सगळं ना मी भंगारात काढते. इथे रद्दी काढली आणि इथे बाकीचं भंगार. अगं हो हो हो, मला बघू दे तर मग ठरवू ना काय करायचं ते. हा तुम्ही राहू द्या. पुन्हा सांगाल हे राहू दे ते राहू दे, आणि घरात पुन्हा अडगळ आहे ती आहेच. मी सगळं भंगारात देणार आहे म्हणजे देणार आहे. अगं जळलं मेले लक्षण ते. झाली सुरुवात. कशाला ठेवायचं ते जुनं सामान. सगळी घराची अडघळ करून टाकली, गोडाऊन करून बसले माझ्या घराचं. काय तर म्हणे घर घेतलं की सगळं सामान घेऊन जाणार. तुमची ऐपत तरी आहे का जुनं घर विकत घ्यायची. नुसत्या आपल्या तोंडाच्या वाफा. हो सासूबाई, कशाला बडबड करताय. आम्हाला जमेल तेव्हा घेऊ आम्ही घर. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही शांत बसा आणि आम्हाला आमचं काम करू दे. हा
हो, पण हे सगळं सामान माझ्याच घरात ठेवताय ना, त्यापेक्षा भंगारमध्ये विकून टाका ना. घर काय घेऊ शकणार नाही, मग कशाला जुनं सगळं कुरळत बसायचं. ही तुमची लेक मोठ्या तोऱ्यात म्हणत होती, मी माझं जुनं घर विकत घेऊन दाखवीन, आणि गेली उड्या मारत मुंबईला. माती खाल्ल्या आणि आली माझ्याच घरात पुन्हा. हो सासूबाई, ती जीभ आहे ना, त्याचा जिभेसारखाच वापर करा. उगाच गिरणीच्या पट्ट्यासारखी चालू नका. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही बसा ना शांत, आम्ही बघतो काय करायचं ते. तात्या, बरोबर बोलते आजी. काय? काय ग, काय करते? आपल्या घराचा फोटो आहे हा. तात्या, ते आपलं घर होतं, आता ते आपलं घर नाहीये. संपलंय तात्या सगळं. आणि जे संपलंय ते कशाला धरून ठेवायचं? काही जुन्या आठवणी सोडून दिलेल्या चांगलं असतं. मन कुरतडतात त्या. बाय. हा, झालं झालं, व्यवस्थित झालं. उतर उतर, खाली उतर. हो साहेब. त्या साईडला जा. काय काय म्हणालस? हो साहेब. साहेब, हे बरं वाटतं रे ऐकायला का ना साहेब. एकदा का त्या खुर्चीत बसलो ना, की सगळे मला साहेब म्हणतील, सलाम ठोकतील. कुठली कुर्सी? तुला काय करायचंय? जा 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 जा, तिकडचं बघ, काय कर साफसफाई. सर, हा. तुमचं कोरिअर आलंय गुहागरवरून. ठीक आहे. हॅपी दिवाळी सर. हो, जा. चला. गुहागर वरून आलंय. कावेरीने पाठवलंय. मग तर मला उघडून बघायलाच हवं. सुदर्शन, काय वहिनी? अरे उद्या दिवाळी आहे ना. माहित आहे वहिनी, म्हणून तर साफसफाई करायला घेतली. नवीन कंदील सुद्धा आणलाय. बरं केलंस. नाही, मला वेगळंच सांगायचं होतं. सानियाची या घरातली पहिली दिवाळी आहे. तू एक काम कर, तू आकांक्षाला सांग तिच्यासाठी काहीतरी एक सोन्याचा दागिना आणाय. नाही तर असं कर, तू ना आकांक्षाला म्हणावं, सांगेला घेऊनच जा सोनाराकडे. जे काही तिला आवडेल ते घेऊन दे. वहिनी, वहिनी, कुठल्या साच्यातून घडवलं तुम्हाला देवानं? इतकं मन मोठं तुमचं. सानियाने गुहागरला जाऊन इतका घोळ घातला तरी तिचं मन जपायचंय तुम्हाला. सासू असल्याचं कर्तव्य पार पाडायचं. अरे हो, एवढं काही मोठं अगदी जगावेगळं नाही करत आहे मी. अरे काही झालं तरी आपल्या घरची सून येते, तिचा पहिला दिवाळी सण आहे. परंपरा जपायला हव्यात ना. आणि शेवटी सानिया मूर्खासारखी वागली, कशी वागली तरी लहान आहे माझ्यापेक्षा, मी मोठी आहे ना तिच्यापेक्षा. मग सणाच्या दिवशी विसरून जायच्या असतात त्या गोष्टी. वैदी, नाती आणि परंपरा कशी जपायची नाही हे तुमच्याकडून शिकायला. तुमच्या मनाचा मुखेपणा ना राजवर्धनला करायला हवा. अरे पण आपण असं कसं करणार? बघ, ते मला माहित नाही. मी आईला शब्द दिलाय की वर्षभरात माझा बिझनेस उभा करून दाखव, तोही माझ्या पद्धतीने.
माहेरचा चहा माझ्या पद्धतीने ऑपरेट केला असता तर आज कुठच्या कुठे असता हे प्रूव्ह करून दाखवण्याचा चान्स मिळालाय मला. त्यामुळे आपण जी गुहागरला साईट घेतली ती डेव्हलप करायला घ्यायची, ती जमीन आपल्या ताब्यात घ्यायची आणि काहीही करून त्या जागी रिसॉर्ट बांधायचं. आणि त्या जागेवरती स्टे आहे, त्याचं काय करायचं? मग असू दे ना, आपण करू काहीतरी मॅनेज. हे बघ, मला माहित नाहीये, काहीही करून त्या जमिनीवर जे काही घर बीर आहे ते पाडायचं आणि रिसॉर्ट बांधायला घ्यायचं. तू म्हणतोयस तर आपण प्रयत्न करू. हे बघ, फक्त प्रयत्न करून चालणार नाहीये, त्या जमिनीवर ऍट एनी कॉस्ट आपल्याला रिसॉर्ट बांधायचं आहे. एक मिनिट. हा वैदेही बोल. हॅलो राज, कुठेस तू? मी जरा बाहेर आलो एका मीटिंग साठी. राज, हे बघ, तू प्लीज लवकर घरी निघून ये, प्लीज. का, काय झालं? आर यू ऑल राईट? राज, हे बघ, मी तुला सगळं ना घरी आल्यावर सांगते. तू प्लीज लवकर घरी ये, प्लीज. राज, प्लीज. हॅलो, काय झालं? एनिथिंग सिरियस? एक अर्जंट काम आलंय, मी तुला कॉल करतो. काय झालं? इतके अर्जंट का बोलावलंस? अगं, काय झालंय? असे हसतेस काय? बोल ना. काही झालं नाही. ऍक्च्युली एक सरप्राईज आहे. सरप्राईज? काय? तू आधी वळ बघू. तर हे काय नवीन? तू आधी वळ ना, मग मी अगं, तुला सगळे सांगते. असाच उभा राहा, शांत, प्लीज प्लीज. काय चाललंय वैदेही? बोल ना पटकन. हो, सांगणार सांगणार. परफेक्ट. ठीक आहे. तू माझ्यासाठी शॉपिंग केलीस? येस, मी तुझ्यासाठी दिवाळीची शॉपिंग केली. वेडी आहेस का तू? तुला कोणी सांगितलं होतं माझ्यासाठी शॉपिंग करायला? तुझ्यासाठी मीटिंग अर्धवट सोडून आलोय मी. मला वाटलं तुला काकूंबद्दल काहीतरी कळलं म्हणून तू मला इतक्या अर्जंट बोलावून घेतलंयस. हे तुझं असलं वागणं मला अजिबात आवडलं नाहीये. सॉरी, मी तुझ्यासाठी केलेली शॉपिंग तुला आवडणार नाही मला नव्हतं माहिती. ऍक्च्युली मी माझ्यासाठी शॉपिंग करते, पण ह्यावेळी म्हटलं की आपलं एक छान कुटुंब तयार झालंय, मला माझी माणसं मिळाली आहेत, त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला हवं. आणि कावेरी नाहीये म्हणून म्हटलं तुझ्यासाठी शॉपिंग करावं. पण नाही, इट्स ओके. हे बघ राज, तुला मी तुझ्यासाठी काही केलेलं नको असेल तर तसं सांग मला. आणि कावेरी जशी आयुष्यातनं निघून गेली तसं तुलाही जायचं असेल तर मी नाही थांबवणार तुला. आय एम सॉरी. मी उगीच चिडलो तुझ्यावर, सॉरी. नाही, इट्स ओके. आण तो शर्ट, मी ट्राय करतो. नाही, नको. दे ना, दे दे दे, खरंच मी ट्राय करतो.